चला निघायचं ना? हा हा चला. थँक्यू थँक्यू. चला. एक्सक्यूज मी मॅडम, इथला हार दिसत नाहीये. प्रोटोकॉल म्हणून आम्हाला तुमच्या पर्स चेक कराव्या लागतील. पण आम्ही तिथला हार घेतलाच नाहीये. एक्सक्यूज मी, तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये का? आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण दागिना सापडत नाहीये. थोडा वेळ द्या आम्हाला, तोपर्यंत तुम्ही इथे बसा ना. नाही नाही, इट्स ओके. आणि हे बघा, आम्हाला खूप काम आहेत आता. तुम्हाला एवढाच आमच्यावर विश्वास नसेल ना, तर एक मिनिट आधी बॅग घे. पण बघा, या बघा ना. आहे का काही? ए दाखवा प्लीज. हो हे घ्या बघा. नाही नाही, ही नाही. हा ही बघा, घ्या बघा. हे कुठून आलं? हे मी नाही काय ठेवलं आतमध्ये. मी नाही घेतला. माझ्या बॅग मध्ये कसा काय आला? मी घेतला पण नाही याला. स्वानंदी याला मी हात पण नाही लावला. मी कुठे बघितलं? मी हार बघितला पण नाही. मी घेतला पण नाही हार. आम्हाला नको पाहिजे होता हार. पण मग म्हणजे तुम्ही घेतला नाहीच नक्की, पण मग तो तुमच्या बॅग मध्ये कसा काय आला? मला काय माहिती नाहीये. मी गेलीच नाही ना तिकडे. ओ यांना विचारा तुम्ही. ओ तुम्ही मला हा हार दाखवला का? नाही ना. तेच म्हणते मी. आम्ही हा असा हार बघायला आलोच नव्हतो. आम्हाला हे नव्हतं विकत घ्यायचं काही. तुमच्याकडे ठेवून द्या तो हार. सॉरी मॅडम, पण तुमच्याच बॅगेत दागिना सापडला. अहो पण मी नाही घेतला तो हार. स्वानंदी सांग ना. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. स्वानंदी सांग ना. हो आई, मला माहितीये तू काही केलेलं नाही. ते आमचे व्याही आहेत, ते असं करूच शकत नाही. एक्झॅक्टली. यू डोंट वरी स्वानंदी, मी आहे ना, मी बघते. हे बघा, तुम्हाला काही वाटत असेल ना, तुम्हाला शंका असेल ना, पोलिसांना ताबडतोब बोलवा. पोलीस कशाला? बोलवा म्हणते ना, पोलिसांना बोलवा. मी काही घेतलेलं नाहीये. हॅलो पोलीस स्टेशन. अहो काही होणार नाही, डोंट वरी, मी आहे ना. मी तर हात पण नाही लावला ना. तुम्हाला तर माहित आहे ना. आपण तर हा घ्यायलाच नव्हतो आलो ना. आपण वेगळी खरेदी केली. हो हो हो, असं कसं बघा. अहो मी घेतलाच नाही हार. मी पाहिलं पण नाहीये. हे बघा, मी ना आम्ही आधी मंगळसूत्र बघितलं आम्ही, आणि मी चेन बघितली, पण ती पण आम्ही घेतली नाही. फक्त बघितली आम्ही. आणि मग तिकडनं आम्ही बांगड्या घ्यायला गेलो. बांगड्या घेतल्या आम्ही, बाकी काहीच नाही घेतलं आम्ही. मी हा हार बघितला सुद्धा नाही. आई शपथ. बघा, शांत व्हा मॅडम. हा चोरीचा माल यांच्याकडे सापडला. अहो चोरीचा माल काय म्हणताय? मी नाही घेतलाय. मी हात पण नाही लावलाय त्याला. आम्हाला तर नकोच होतं ना. आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही विकत घेतलं ना. ते तुम्हाला समर राजवाडे माहिती आहेत का? समर राजवाडे, हा त्यांच्याशी आमची सोयरीक जुळली आहोत. तर मग आम्ही ते दागिने घ्यायला आलो होतो. ही आहे ना, ही त्यांची होणारी बायको आहे आता. आणि ही आहे ना, ही माझ्या मुलाची होणारी बायको आहे. ही पण मॅडम, तुमच्या बॅग मध्ये दागिना सापडला म्हटल्यावर आम्ही काय करणार? मी नाही घेतलाय ना. पण तो आम्ही काहीच केलं नाहीये. आम्ही नाही घेतलाय तो दागिना. मी खरंच स्वानंदी सांग ना यांना, मी नाही घेतलाय दागिना. एक मिनिट. मी काय म्हणते, तुमचे हे कॅमेरा सगळे ऍक्टिव्ह आहेत ना, मग आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करूया का? हो बघा. सीसीटीव्ही कशाला? नाही म्हणजे हे बघा साहेब, काय चूक झाली असेल, नाही झाली असेल, पण लगेच सीसीटीव्ही कशाला ना? हे बघा, सीसीटीव्ही फुटेज लगेच चेक नाही होणार. ते पोलीस स्टेशन मध्ये चेक होणार. मोरे मॅडम, घ्या यांना आत. कशाला पकडताय मला? मी खरंच चोर नाहीये. मी चोरी नाही केली. तुम्ही असं का करताय? चला. नाही कुठे मी नाही. मी येणार नाही. एक मिनिट. समर राजवाडेंचा कॉल आहे. घ्या, बोला. हॅलो. हा इन्स्पेक्टर सर, समर राजवाडे बोलतोय. नमस्कार साहेब, एक विनंती करतो, प्लीज हे प्रकरण आहे ना फार वाढवू नका. हे बघा, मला खात्री आहे की जे काही घडलंय ना ते नजर चुकीने घडलंय. ती माणसं अशी नाही आहेत, मी ओळखतो त्यांना. प्लीज तुम्ही सोडून द्या. नाही साहेब, शिकलेली सवरलेली माणसं जर असं करायला लागली तर आम्ही काय करणार? प्लीज तुम्ही तो दागिना घ्या आणि त्यांना सोडून द्या. तुम्ही म्हणताय तर तुमचा शब्द आम्ही मानतो. थँक्यू सर, थँक्यू.
ओके ठीक आहे, दागिना जमा करा आणि यांना जाऊ द्या. मोरे मॅडम चला. हो मला माहिती आई शांत. डोंट वरी, झालं ना. इट्स ओके, इट्स ओके. होता तशा चुका. आई 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 माहितीये तुम्ही काहीच नाही केलं. तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही नका ना काळजी करू. अधिरा मी येतो. हो हो. चल स्वानंदी सांभाळून. ये. समोर तसं फोन करायचा होता त्याला. राजाने धुपाटणं केलंय सगळ्यांनी. काही झालं तरी सगळे मला धोपटायला येतात. मी असं करेन काय? नाही आई एक थांब ना, तू नको ना रडू नकोस ग एवढी. रडू नको नाही तर काय करू? रडायला येतं नाही. असं सगळं अपमान झाल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा माझा एवढा मोठा अपमान झालाय. तो इतक्या सगळ्या लोकांसमोर मान खाली घालायला लावली मला. तरी नशीब जावई बापूंचा फोन अगदी वेळेवर आला म्हणून. नाही तर काय झालं? हे सगळं मुद्दाम केलंय कोणीतरी मुद्दाम केलं आणि माझ्यावर आळ घेतला या लोकांनी. ओके आई शांत, खूप झालं बस बरं, आता नको रडूस. काय माणसं आहे ती. लाज आणली मला, लाज. आई कुठे तोंड लपू असं झालं होतं मला. नाही 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 नाही. बापरे, आपण वर्षानुवर्ष त्या दुकानात जातो आणि तिथे चोरी करायचा प्रयत्न केला. आणि तू त्या घरात जाणार आहेस आता लग्न करून. अजूनही डोळे उघड अजूनही. मल्लिका शांत हो जरा. अगं झालं ते झालं. का शांत होऊ मी? अहो डोळ्यासमोर माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लागते. हो Oh God, Mom! God sake, stop this! किती ड्रामा करशील? तुला रोहनच्या फॅमिलीमध्ये सगळं वाईटच दिसतं का ग? मग यात चांगलं दिसण्यासारखं काय? आता रोहनच्या घरच्यांनी केलेली चोरी ही पण खूप छान आहे असं म्हणू का मी आता? अगं पण जे काही झालं तो गैरसमज असू शकतो ना. आजू सांग ना. कसला गैरसमज? उघड होतं सगळं आई, उघड होतं. हिनी ना स्वतःच्या डोळ्याला झापडं लावलेली आहेत. हिला बघायचं नाहीये, समोर असलेलं बघायचं नाहीये म्हणून दिसत नाहीये ना हिला. आणि येस, तुला जरा जास्तच दिसतं. अजून रोला मी ऑलमोस्ट 2 वर्षांपासून ओळखते. मला कधी एक्सपिरियन्स नाही आला, मी कधी नाही बघितलं. तुलाच बरं सगळं असं दिसतं. हा, सगळी निगेटिव्हिटी तुलाच दिसते. यू नो व्हॉट, मे बी यू आर द प्रॉब्लेम. मे बी नाही, यू डेफिनेटली आर द प्रॉब्लेम. अधिरा बघितलं ना आई आता.